यूट्यूब में आपका स्वागत है। देख रहे हैं आप संभव। सत श्रीकाल आदाब, मैं हूँ महेश कुमार। आज मैं पहुँचा हूँ विजय होने के बाद जो पब्लिक आते हैं अप्पा से मिलने के लिए, और राजन नाईक जी जो 15 सालों से भला यहाँ इनका जन्मीय स्थान है, लेकिन 15 वर्षों से का जो परिणाम और फल मिला है इसमें जनता की खुशी की लहर है। तो राजन नाईक अप्पा से पूछना चाहता हूँ कि आज 35 वर्षों की जो साम्राज्य था उसको आपने ध्वस्त किया, कारण कि यहाँ की पब्लिक त्रस्त थी। तो आप पब्लिक को जीतने के बाद क्या आश्वासन देना चाहते हैं? मैं पब्लिक को आश्वस्त करना चाहता हूँ कि आपने मेरे ऊपर जो विश्वास जताया है, विश्वास व्यक्त किया है और उस पर करो दूंगा। और आपकी सेवा के लिए आपका जो काम है, पानी की समस्या, हॉस्पिटल की समस्या, स्कूल की समस्या हर संभव हल करने का मेरी पूरी ताकत जुटा करने प्रयास करूँगा। देखे कि अप्पा ने जीतने के बाद जनता से बोल रहे हैं कि आपकी जो भी समस्या हो वो समस्या को लेके आए, और आपकी समस्या को जो है मैं पूरा चाहूंगा कि आपकी समस्या को, जैसे कि यहाँ पे समस्याएं बताए, रोड का समस्या, पानी का समस्या, लाइट का समस्या इत्यादि समस्याएं पे अप्पा काम कर देंगे। तो जिनको जो जनता को दुखी हो, त्रस्त हो, वो आवे, अप्पा जी उनके साथ में है और कमल फूल भी उनके साथ में। जय श्री। जनता मेरे साथ में है, कमल ने तो मेरे साथ में पहले से मैं कमल का ही हूँ। राष्ट्रीय नेते हमारे नेते जो है और महाराष्ट्र के नेते मेरे साथ में है, मैं उनके साथ बात करके अच्छा विचार से श्री राजन नाईक जी अप्पा की तरफ से मैं 2 शब्द कहना चाहता हूँ। पूरे नालासोपारा विधानसभा के 6,08,000 मतदाताओं को तहे दिल से धन्यवाद। मतदाता देवतुल्य है। आज उनके बदौलत हमने बिहार में परिवर्तन किया है। भारतीय जनता पार्टी का एक कार्यकर्ता आज आमदार है, एक राजन नाईक है। इनके अनुसरण लेकर के भारत के प्रधानमंत्री, यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी, महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी, देवेंद्र फडणवीस जी के विचारों को लेकर के नालासोपारा के में इलेक्शन के दरमियान हम लोग बोलते थे हम तकदीर बदलेंगे, तस्वीर बदलेंगे। तो हम दावा से कहते हैं कि अगले 5 साल के अंदर नालासोपारा विधानसभा की तकदीर और तस्वीर दोनों बदलेगी, जिसकी शुरुआत कल यानी 25 तारीख को ही बसई विरार के महानगर पालिका में हमारे नवनिर्वाचित 133 विधानसभा की माननीय विधायिका स्नेहा दुबे जी और हमारे राजन नाईक अप्पा 132 विधानसभा के नवनिर्वाचित आमदार के साथ हम लोग आयुक्त से मिलकर के यहाँ की जनता की समस्याओं को बता चुके हैं, और आने वाले 6 महीने के अंदर इसका परिणाम आम जनताओं के बीच आने लगेगा। इन्हीं शब्दों के साथ पुनः नालासोपारा विधानसभा के सभी मतदाताओं को राजन नाईक की तरफ से और हमारी भारतीय जनता पार्टी की पूरी टीम की तरफ से नमस्कार, प्रणाम, दंडवत, साष्टांग प्रणाम। तर आम्ही संघटनेच्या वतीने, शिवसेना संघटनेच्या वतीने आपण मनापासून अभिनंदन करतो आणि कार्यासाठी आम्हा सर्वांच्या वतीने आम्ही शुभेच्छा देते। तर अशाच प्रकारचं बाकी बहिणींना आमची शिष्य आलेली आहे, तर या बहिणीच्या वतीने झेलियरचा जे फुल आहे ते या फुलाप्रमाणे आपला जे चेहरा आहे तो टवटवीत राहू आणि कार्य सतत असं फुलाप्रमाणे फुलत राहू। जय श्री। आणि मी एका दिवशी निवृत्त झालेलो आहे। तुम्ही सगळ्यांनी माझ्यासाठी ज्या तुम्ही सगळ्यांनी जे मला शुभेच्छा दिल्या, अशा अनेक तुम्ही जे आहात आणि अशा अनेक बांधवांनी मला खरं म्हणजे धर्मगुरू आपले फादर नानभाट आणि फादर उमराळ या दोघांनी मला प्रार्थनाबाई शुभेच्छा दिल्या। आणि आपल्या सगळ्याच इथल्या परिसरात आपण आता बघितलं असेल की अनेक लोकांच्या शुभेच्छा मध्ये होत्या, म्हणूनच हा विजय आपल्याला मिळाला। राजन नाईक निवडून आला, मी तुम्हाला विश्वास देतो की तुम्हाला अभिमान वाटेल, तुम्हाला प्राऊड फील होईल की आमचा आमदार राजन नाईक आहे। आपल्या सांगली ख्रिश्चन समाजाचा आम्ही ब्राह्मणाचा आपला एक आमदार इथे आला, तुम्हाला मतदारात अतिशय आनंद वाटेल। आणि काहीही काम असलं मला जे दिसेल ते मी करणारच, पण मला न दिसले माझ्या जवळ तुम्ही डोळे माझे दार, तुम्हाला दिसेल की तुम्ही मला केव्हाही फोन करा की राजन नाईक हे काम झालं पाहिजे,
आमदार साहेब वगैरे काय ना, आमदार साहेब जो होते ते गेले. राजन नाईकच आहे आणि राजन नाईकच राहणार. तर राजन नाईक हे काम झालं पाहिजे, हे काम केलं तर समाजाला चांगलं होईल, समाजासाठी हिताचं आहे. कुठल्याही वसईचं सांगा, नालासोपारा सांगा, कुठेही तुम्हाला दिसेल ते मला सांगा, मी तुम्हाला विश्वास देतो. ते काम करण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन आणि माझा देवावर विश्वास आहे, सगळ्यांचा विश्वास आहे, माझ्या वरिष्ठ नेत्यावर विश्वास आहे, महाराष्ट्र सरकार असेल ते मला यासाठी निश्चितपणे मदत करणार. त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा, आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू दे. चांगलं काम माझ्या हातून घडेल यासाठी तुम्ही प्रभू येशूला सांगा, मी त्यासाठी देवाला सांगेन आणि मी माझ्या हातून काही चुकीचं होणार नाही यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. एक ग्वाही दिल्याबद्दल मला थोडंसं आभार. राजन जिंदाबाद, हाँ, जिंदाबाद, सुखी रहो, जल्दी दिल्ली चला जाओ. नहीं जाएगा, लेकिन आपको छोटे छोटी मोदी का बुलाएगा. हाँ, राजन जिंदाबाद, राजन की जय जयकार हो. हा एक प्रचंड फार मोठा ऐतिहासिक असा विजय आहे. हा सामाजिकतेचा विजय आहे. सन्माननीय राजनजी जरी आज आमदार म्हणून आपण सांगत असलो तरी लौकिका अर्थाने ते खऱ्या अर्थाने आमदार होते, क्योंकि उनका दार आम जनता के लिए सदा खुला था. कोरोना काल में हमको लेके उनके मैडम, उनकी गर्दन हमारे पास है, जयश्री मैडम जी. तर करोना काळामध्ये सुद्धा त्यांनी शिक्षक संघटनेला भरपूर मदत केलेली आहे. 193 किलोमीटर चालून प्रत्येक लोकांच्या घराघरामध्ये पोहोचलेली अशी व्यक्ती है, जिनके नाम में राजन है, राजापन है, लेकिन राजापन कभी भी उन्होंने स्वीकारा नहीं. ये राजा लोगों के लिए सदा रहे हैं और उनके मैडम के नाम में जयश्री है. जय तो है, जय ईश्वर का है, प्रभु का है, प्रभु की लीला है. तर आमच्या सर्वातर्फे आम्ही तुम्हाला खूप 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 अशा शुभेच्छा देतो. सूर्याचा प्रभावशाली तेज है, चांद जैसा उजला स्वभाव है और चंद्रमा जैसी शीतलता है. ये सूर्य का तेज, ओके, और स्वतःला मिटवण्याचं सुद्धा औदार्य त्यांच्यामध्ये आहे. असं नम्र स्वभावाचं, आदरातिथ्य करणारं असं हे व्यक्तिमत्व निवडून आलेलं आहे. त्यामध्ये आम्हाला खूप अभिमानानं आहे. तुमच्यासाठी प्रार्थना शिक्षक संघटनेतर्फे, समस्त शिक्षक वर्गातर्फे तुमच्यासाठी सलोखित असते. काही असेल, माझा दरवाजा मला चालू आहे आणि तुम्ही सांगितलं मला आणि शिक्षकांचे पण खूप म्हणजे जास्त काही माझ्याकडून होण्यासारखं काम असेल तर मला सांगा, निश्चितपणे मी सोडण्याचा थँक्यू. प्रमाणे आता जास्त तुमचं वेळ देण्यामध्ये इतना ही देखते रहिए हमारा संभव न्यूज़. सत श्री अकाल.